नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. अशोक खरात हा भोंदूबाबा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध होत आहे. महिलांच्या लैंगिक शोषणामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. त्याचे अनेक कारणाने समोर येत असताना अनेक राजकीय पुढाऱ्यांचे महिलांचे त्याच्याशी संबंध आहेत असे व्हिडिओ समोर येत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. या संदर्भामध्ये आज चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. लातूरातील ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बळवंतराव हरिश्चंद्रराव जाधव. स्वागत आहे वकील साहेब आपलं. या भोंदूबाबाबद्दल संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी चर्चा होत आहे. त्याचे काळे कारनामे समोर येत असताना आपण अशोक खरात या भोंदूबाबाबद्दल आपल्याला काय म्हणायचं? काय सांगावं. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा, हा महाराष्ट्र तुकाराम महाराजांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या सगळ्यांनी महाराष्ट्राला एक पुरोगामित्वाची ओळख दिलेली आहे. आमच्याकडे हे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि आपण पाहता या महाराष्ट्रामध्ये घटनेप्रमाणे ज्या लोक आजकाल तिथं दिसले, नावच घ्यायचं म्हणलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, घटनेचं एवढं मोठं पद त्यांच्याकडे असताना ते पद घेताना त्यांनी जे पुरोगामित्वाची शपथ घेतली होती, अशी लोक त्या ठिकाणी जाऊन त्या बाबाचं उदात्तीकरण करतात. हे सगळ्यात खेदजनक, मला महाराष्ट्राला हे खेदजनक आहे. ज्या महाराष्ट्राला सगळ्यांनी, वारकरी संप्रदायाने, सर्वांनी एक देवाचं एक वेगळं दार दाखवलेलं आहे. आणि अशा असताना हे भोंदूबाबा स्वतःसाठी, मला राग त्या खरातपेक्षाही याकडे येतो की हे लोक घटनेनी पदं दिलेले असताना जे मंत्री, जे आमदार, रुपाली चाकणकर त्याच्याकडे जाऊन त्याचं उदात्तीकरण करतात. मग जनताला वाटतं की मंत्री गेला आहे, रुपाली चाकणकर सारखी एवढी मोठी पद असली बाई जाते म्हणजे तो बाबा मोठाच असला पाहिजे, म्हणून लोक फसतात. दुःख या गोष्टीचं नाही, यापूर्वी असे भोंदूबाबा महाराष्ट्रात झाले आणि ह्याचं उदात्तीकरण आम्ही लोक करतोय. आज बहिणाबाई चौधरी असतील, कबीर असतील, या लोकांनी आमच्या समोर जे आदर्श ठेवलेले आहेत ते विसरत चाललोय आम्ही. माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार दिलेले आहेत, आर्य समाजी, माझी मूर्तीमध्ये, दगडामध्ये देव, ही कल्पनाच आम्ही मान्य केली नाही. आम्ही कर्मात देव मानला, आम्ही आपल्या शेतात देव बघितला, आईवडिलाच्या सेवेमध्ये देव बघितला. चांगले कर्म करा, तीच खरी देवपूजा आहे. कुणाचा तळताट न घेता तुम्ही करा, हा देव आहे, हे कळायला पाहिजे. आज आमचा पुरोगामित्वपणा कुठे गेला कळत नाही की तो भोंदू आहे हे एवढ्या मोठ्या लोकांना कळू नये. एक माणूस येतो, त्याची काय लायकी आहे, तो काय करतो, किती विकृत चाळे करतोय, CCTV समोर जर तो गलिच्छ काम करत असेल तर त्याची बौद्धिक क्षमता काय आहे. आणि मग अशा माणसाच्या पाठीमागं महाराष्ट्रातली नेतृत्व करणारी माणसं जर जात असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनी एक वारसा दिलेला आहे. नमस्तेपुरतं ठीक आहे, देवापुरतं ठीक आहे, पण ज्या ठिकाणी तो विकृत आहे हे लोकांना ओळखू येऊ नये याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि मग याच्या मागं जी लोकं लागली ते अत्यंत चुकीचं आहे. घटनेप्रमाणे ते चूक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. काल आमचे मुनगंटीवार साहेब म्हणाले की त्याला सुया टुचून रोडवर मारा. खरंच मला वाटतंय की मुनगंटीवार साहेब जे म्हणाले त्याप्रमाणे अशी माणसं टेचली पाहिजे. समाजाच्या अंधश्रद्धेचा, बरं माझं म्हणणं गरीब नाही हो फसले याच्यामध्ये. करोडपती कोणतर माणूस आहे, कोट्यावधी रुपये त्याच्यावर होतं, अक्कल नाही काय ना. या अशामध्ये या माणसाला ओळखण्याची अक्कल नसणारी माणसं हे जे त्याच्याकडे गेलेत, जे नेते नामदार झालेत त्यांनी प्रायश्चित करावं. कारण त्यांनी ज्या घटनेची शपथ घेऊन मंत्रिपद घेतलेलं आहे त्यांनी त्याची शपथ घ्यावी आणि प्रायश्चित करावं असं माझं स्पष्ट मत आहे. प्रायश्चित केलं पाहिजे त्यांनी, की महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. जे लोक त्याच्याकडे गेलेत, ज्या लोकांनी त्याची पूजा केली आहे किंवा त्याच्याकडे सत्कार घेतले, त्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बुवाबाजीकडे जायचं असेल तर तुम्ही शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जर तुम्हाला खराची पूजा करायची आहे,
ह्याची करायची आहे तर शाहू फुले आंबेडकरांची नावं घेऊ नका. जर शाहू फुले आंबेडकरांची नावं घ्यायची असतील तर तुम्ही अशा बुवाबाजीपासून दूर राहा आणि जनतेला गुमराह करू नका. कारण तुम्ही आयडॉल आहेत, आदर्श आहेत आमच्यासमोर. मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, महिला आयोगाचे अध्यक्ष असो, हे जनतेसमोर आदर्श आहेत. आणि आदर्श जर मूर्खासारखं वागत असतील, बुवाच्या दरवाजावर पाया पडत असतील, त्याचे पाय धुवत असतील, त्याचं पदरानं त्याचे पाय पुसत असतील तर याच्यासारखी विकृती नाही. आणि ही विकृती पोसणारी माणसं महाराष्ट्राचे आदर्श असू शकत नाहीत. त्यामुळं जेवढा खरा दोषी त्याच्यापेक्षाही ही त्याला जाऊन पूजणारी माणसं त्यापेक्षाही दोषी, त्याचं उदात्तीकरण करणं ते दोषी आहेत असं मी मानतो. दादासाहेब, आसाराम बापू असतील, राम रहीम असेल, असे बुवाबाजी करणारे लोक आज जेलमध्ये बंद आहेत. अशोक खरातवर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलिसाच्या ताब्यात आहे. एकंदर राजकीय विश्लेषक म्हणून किंवा कायद्याचे अभ्यासक म्हणून आपल्याला खरात सुटेल असं वाटतं का, किंवा एकंदर काय होईल? सुटणार नाही. तो सुटेल का न सुटेल, की पोलीस कागद कशी आणतात, चार्जशीट कसं होईल, तो सुटणार नाही. त्या केसेस आहेत. मी त्या महिलांना, सगळ्या तिथे गेलेल्या महिला ह्या मेजर आहेत, 18 वर्षापेक्षा वडील. त्या मूर्ख आहेत का? तो माणूस सांगतो, तुम्ही वेल एज्युकेटेड आहेत, एक विकृत माणूस तुम्हाला सांगतो असं असं करा तुमचं नीट होईल, आणि ते करतात. त्या माणसं अक्कल नाही का? 18 वर्षाच्या वरच्या कोणत्याही स्त्रीनं एखाद्या भूलथापा, म्हणजे 18 वर्ष का दिले? ती सज्ञान आहे. कायद्यानं असं सांगितलं ती सज्ञान आहे. मग तुम्हाला सज्ञान नाहीत का तुम्ही 18 वर्षाचे होऊन? महिला आयोगाची अध्यक्ष असताना ती जर सज्ञान नसेल, तिला ती ज्ञान नसेल, अनेक VIP लोक तिथे गेलेले आहेत, अनेक VIP लोक तिथे गेलेले, ते सज्ञान नाहीत का? त्यामुळं जे 18 वर्षाच्या वरच्या आहेत, हुशार आहेत, ह्या महिलाचा मूर्खपणा खरातपेक्षा जास्त आहे असं मी मानतो. आणि त्याला शिक्षा होईल न होईल, पण पुरोगामी महाराष्ट्राने परत एकदा आम्ही सगळ्यांनी तुकाराम महाराज नीटपणे वाचले पाहिजेत, आम्ही ज्योतिबा फुले व्यवस्थित वाचले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचले पाहिजे, आम्ही शाहू महाराज वाचले पाहिजे, आम्ही बहिणाबाई चौधरी वाचल्या पाहिजे, आम्ही संत कबीर वाचले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराज यांनी जे आम्हाला सांगितलंय तेही वाचलं पाहिजे. याचं शिक्षण आमच्याकडे द्यायला तयारच नाही. आमच्याकडे हरिनाम पठण, ह्याच्यात पठण, आमच्याकडे या लोकांचं शिक्षण जास्तीत जास्त समाजामध्ये दिलं पाहिजे. त्यामुळे असं लोक मूर्तीपूजेला, या बुवाबाजीला फसणार नाहीत असं मला वाटतंय. की समाजाचं उदात्तीकरण अशा लोकांचं करण्याच्या ऐवजी समाजाला या संतांनी, आत्ता मी नावं घेतलेल्या सर्वांचं शिक्षण, त्यांनी सांगितलेला मार्ग मी का बोलू शकतो? माझ्या वडिलांनी मला आयुष्यामध्ये जे काही शिकवलं, माझ्या घरात कधीही आयुष्यामध्ये मूर्तीपूजा माझ्या वडिलांनी केली नाही. आम्हाला त्यांनी सांगितलं कर्मातच देव आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे असेल लहानपणी ते अमावस्याला नारळ उतरून विहिरीत टाकायचे, दुसऱ्या दिवशी आम्ही ते फोडून खायचे, आम्हाला काहीच झालं नाही, खायचे आम्ही ते. वडिलांचं शिक्षण असं होतं की त्यांनी आम्हाला ह्या बुवाबाजीपासून सतत मग ठेवलं. त्यांनी सांगितलेलं एक उदाहरण छान होतं, मला आठवतंय की एक बुवा एका गावामध्ये गेला आणि त्यानं सांगितलं की इथं महादेव प्रगट होणार आहेत, मूर्ती प्रगट होणार आहेत, मला यज्ञ करायचा आहे. आणि मग त्यांनी तिथं ते यज्ञ सुरू केला आणि ते पाणी सोडायला सुरू केलं. पण मग लोक पाणी आणायचे कळशीने, महाराजाला आंघोळ घालायचे, महाराज हातानं पाणी टाकायचे. असं 8 दिवस चाललं, 10 दिवस चाललं. 10व्या दिवशी हळू जमिनीतून शिवलिंग बाहेर आलं. आणि मग महाराज की जय प्रतिष्ठा प्रके. त्याचं सायन्स असं आहे की त्या महाराजांनी 2 पोते हरभरे महिन्याआधी तिथं नेऊन पुरले आणि त्याच्यावर पाणी घातलं की हरभरे फुटतात, मूर्ती वर येते आणि महाराज दुकान लगे. ही दुकानदारी आहे. त्या ठिकाणच्या महाराजाचं पोट भरण्यासाठी घातलेली मूर्ती, त्याचं ते दुकान आहे. श्रद्धा तुम्ही तुमच्या आईवडिलाची करा, त्यांचे हातपाय चोपा, आपल्या शेतामध्ये काम करा. आपल्या शेतात काँग्रेस आले कमरला आणि ही निघाली देवीला चलत. हे चुकीचं चाललंय. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकांनी परत एकदा समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्यांना गाडगे महाराज समजावून सांगणं गरजेचं आहे, त्यांना ज्ञानेश्वर सांगणं गरजेचं आहे, त्यांना तुकाराम महाराज सांगणं गरजेचं आहे, बहिणाबाई चौधरी सांगणं गरजेचं आहे आणि लोकांचं प्रबोधन करणं ही गरजेचं आहे. लोक फसणार. मग तुम्ही आसाराम बापू आणा, हे आणा. आसाराम बापू लातूरला आले तेव्हा माझ्याकडे आले होते लोक. पहिल्या लाईनला बसायला 5,000, त्यांनी तिथं बसायला 25,000 आणि त्यांनी घरी जेवायला आले ते एवढे लाख. आम्ही ते त्यावेळीच नाकारलं.
घरामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की हे करण्याचं पाप आहे. लोकाला खरा देव कुठं आहे, ईश्वर आहे हे मला मान्य आहे, तो एकच आहे. पण तो हिंदूचा, मुसलमानाचा, ख्रिश्चनाचा तो एकच आहे, तो निर्माता आहे. त्याच्या भीती ठेवून चांगले कर्म करणं हीच ईश्वर पूजा आहे असं मी मानतो. आणि मी परत एकदा ह्या बुवाबाजीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये सरकारनं स्वतःहून प्रबोधन करणं गरजेचं आहे की ईश्वर, खरा ईश्वर कुठं आहे. मी बघितलं ना, परवा सांगितलं, मी भाषणात सांगत असतो, ज्या दिवशी दगडूशेठ हलवाईच्या मंदिराला 35 किलो सोन्याचा छत बसवला, त्या दिवशी नगर जिल्ह्यामधल्या एका शाळेचं छत कोसळून 3 का 4 लेकरं मेले. तुम्हाला मंदिरं बांधून ते करायचं आहे का शाळा बांधून समाज तयार करायचा आहे? एक मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिरासमोर 50 भिकारी तयार होतात, पण एक शाळा बांधली आणि तिथं चांगलं शिक्षण दिलं तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाज घडवणारी पोरं तयार होतात. आपल्याला काय करायचं हे महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी सर्व पक्षीय विरोधी पक्ष असू सत्ताधारी या समाजाचं प्रबोधन करण्यासारखं वर्तन ठेवलं पाहिजे. आमचे आमदार खासदारच तिथं जाऊन अंगठ्या घालतात, माळा घालतात, हे चुकीचं आहे. आज आम्ही आयुष्यात अशा कशा माळा मागितल्या नाहीत. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये नाव कमवून आहोत. ते फक्त कष्ट, हार्डवर्क आणि कर्म, माझ्या कर्माकडे मी लक्ष देऊन काम करतो, यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत. मला एवढं स्पष्ट सांगावंसं वाटतंय की आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी, सर्व पक्षीयांनी अंधश्रद्धेचे हे ढोंग अंगावर घेऊ नये. आणि तुम्ही समाजाचे आदर्श आहात, तुम्ही आमदार असाल, मंत्री असाल, मुख्यमंत्री असाल, उपमुख्यमंत्री असाल किंवा महिला आयोगाचे अध्यक्ष असाल, तुम्ही आमच्यासमोर आदर्श आहात. तुम्ही अशी कृत्य केली तर महाराष्ट्राची लोक चुकतात, भोळी आहेत, त्यांना फसवणारे पार गावात आलेल्या प्रत्येक छोट्या लोकांपासून फसवणार लोक येतात. आपण सगळ्यांनी देवाची, स्वर्गाची, नरकाची भीती दाखवून ह्या लोकांना मिळते. स्वर्ग नरक याच जन्मी आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर 10-50 उदाहरणं सांगता येईल, तुमचं चांगलं होणार आहे. आणि तुम्ही जर या जन्मामध्ये फेडावं लागणार आहे, वर स्वर्ग नरक आहे त्याची भीती दाखवू नका. गंगेत जाऊन पाप धुतले असते तर पाप करायचे आणि गंगेत जाऊन धुवून यायचं, दुसरं काम करायचंच नाही ना. गंगेत जाऊन पाप धुवले जात नाहीत. आणि त्यामुळं सर्वांनी सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून महाराष्ट्र चालवणाऱ्या सर्व लोकांनी यापुढे बुवाबाजीचे त्यांचे दर्शनं बंद करावेत, नाहीतर शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेणं बंद करावं, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.